अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। त्या पक्षानं दिलेली आम्हाला एक डमी पत्रिका दिली, त्याच्यावर मार्किंग करून दिली आणि त्या मार्किंगप्रमाणे मतदान करा आणि दिलेली डमी पत्रिका माझ्याकडे वापस आणून द्या। त्या ठिकाणी मी स्वतः सही करून नाव लिहून पत्रिका दिली आणि मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान केलं। बघितलं असताना मला आणि पक्षाकडून काही आरोप आणि कारण नाही माझ्याकडे। प्रसारमाध्यमातून माझं नाव येत आहे, पण ते चौकशी करतील आणि बरोबर आहे। त्या ठिकाणी 7 का 8 मतदान कमी झाले वाटतं माझ्या मतानं। बघितलं असताना कसं आहे 25 तिथं पडले आणि 7मध्ये नाही का त्या 4 आमचे नाव आलेत। 7मध्ये 4 नाव आमचे नाव आलेत म्हणजे पडले नाहीत, म्हणजे 3 8 इथंच मतदान झालं आहे। बाकीच्या मतदानाचा शोध घेतील असं मला वाटतं। अशोक चव्हाणची बी टीम म्हणून हे बरोबर, हे मान्य आहे। बघितलं असताना पाठीमागं राहुल गांधी आले तेव्हा नाही का अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपमध्ये जाणार आणि अशोकराव चव्हाण साहेबांसंग माझंही नाव जोडलं होतं। नांदेडच्या सगळ्या खासदारात जोडलं होतं, पण अशोकराव चव्हाण साहेब हे गेले नाहीत। काल ते भाजपमध्ये अचानक गेले। भाजपमध्ये अचानक गेल्यानंतर त्या ठिकाणी मी माध्यमातून सांगितलं की मी भाजपमध्ये जाणार नाही, मी काँग्रेस पक्षातच राहणार। पण त्या ठिकाणी नांदेडच्या काही लोकांनी आमचं थोडं म्हणजे याच्या वेळेस जिल्हाध्यक्ष होते वेळेस थोडं आमच्यामध्ये ग्रुप पडल्यामुळं काहीतरी पक्षश्रेष्ठीकर हे बी टीमचे माणसं होतं म्हणून अशी नोंद झालेली आहे। पण त्या बी टीमचे माणसं म्हणण्याकरता मागील 2 महिने गेल्यानंतर मी लोकसभेला माझ्या अंगावर इलेक्शन घेऊन मी स्वतः